सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतायत असा आरोप कुटुंबियांनी केला आहे। सोमनाथचा पोलिसांच्या मारहाणीमध्येच मृत्यू झाला असा दावा कुटुंबियांनी केलाय। सोमनाथच्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला असा दावा कुटुंबियांनी केला आहे। मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालतायत असा आरोप सुद्धा सोमनाथच्या कुटुंबियांनी केलाय। काय सांगाल एकूणच मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर? मुख्यमंत्रीच्या उत्तरावर त्यांचं उत्तर ऐकल्यावर माझ्या पायाखाली वाळीच सरकली। हे मुख्यमंत्री साहेब धडधडीत खोटं बोलतात। विधानसभेमध्ये एक एवढं मर्डर होऊन एवढं पोलिसाच्या हातात माझा सोमनाथ मेला मारहाणीमुळे, आणि ह्याच्यामध्ये भरपूर पोरं आहेत, जखमी झालेत, हात मोडलेले आहेत, पाय मोडलेले आहेत, डोके फुटलेले आहेत, बाया आहेत, पोरं आहेत। एवढं सत्य घटना असताना हे मुख्यमंत्री साहेब ना धडधडीत खोटं बोलायला लागले विधानसभेमध्ये। हे असं खोटं बोलणं काहीच खरं नाही, सोबतच नाही त्यांना हे खोटं बोलणं। हे मुख्यमंत्री होऊन जर असं खोटं बोलतात मग सामान्य माणसं का खोटं बोलत नाही? कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असं त्यांनी सांगितलंय। त्यांनी हे खोटं बोलण्याचं एकच कारण आहे, हे ते मुख्यमंत्री साहेब आरोपीला पाठीशी घालतात। ते म्हणलात ना मी घालत नाही, परंतु ते खोटं बोलून ते पाठीशी घालतात असं मला वाटतंय।